टकमक गडावर आमची वसईसोबत पालघर न्यूज नेटवर्कही पोहोचला आहे। पालघर जिल्ह्यातील ट्रॅकरसाठी आकर्षित असलेला गड म्हणजे तो टकमक गड। टकमक गड हा पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर असलेल्या सकवार गावातून जाण्याचा सोपा मार्ग आहे। आमची वसई या ग्रुपने आतापर्यंत अनेक गड सफर केले आहेत। यंदा हा टकमक गड सफर आपण पालघर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहूया आणि पालघर जिल्ह्यातील डोंगरदऱ्यांनी लाभलेला परिसर व गडाच्या सभोवताली असलेल्या निसर्गाचा आनंद घेऊया। ट्रेकिंगच्या मागे आमचे बरेचसे उद्देश आहेत। बाकीचे लोक फक्त ट्रेकिंग करायला जातात, पण आमची वसईचे जे आमचे गुरुवर्य, आमचे अध्यक्ष, आमचे प्रोत्साहन देणारे जे आमच्या पाठी आहेत ते ऋषिकेश वैद्य गुरुजी आहेत। त्यांचा एकच हेतू असतो की ट्रेकिंग करणं हाच हेतू बाळगू नका, त्याच्याशिवाय तुम्ही तिथे जाऊन संवर्धन पण करा। काही लोक ट्रेकिंगचा दुरुपयोग करतात, तिकडे जाऊन दारू वगैरे पितात किंवा सिगरेट ओढतात किंवा इतर पण किती कचरा टाकतात, घालून बॉटल गडावर घेऊन जातात, पण ती बॉटल भले पाण्याची असो किंवा ती दुसरी ती तिथेच टाकून येतात किंवा कचरा पण असतो। आपण जेवल्यानंतर सुद्धा आपण कचरा वगैरे तिथेच घेऊन येतो। तर आमच्या गुरुजींनी आम्हाला अगोदरपासूनच शिकवून दिलेली आहे, ऋषिकेश वैद्य गुरुजींनी, की जे काय आपण येतो ते आम्ही स्वतः गार्बेज बॅग घेऊन येतो। तो कचरा आम्ही सगळा गोळा करून मग तो आम्ही परत तिकडे असेल तिकडे कचरा कुंडीमध्ये ठेवून येतो। तर ट्रेकिंग बरोबर संवर्धन पण झालं पाहिजे, तर आपल्या ह्या गड किल्ल्यांची स्वच्छता होईल किंवा जोपासना होईल। तर सगळ्यांनी एक लक्षात घ्या, तुम्ही चॉकलेट जरी दिलं आम्ही, त्याचं रॅपर पण तुम्ही खाली टाकू नका, ही आमची रिक्वेस्ट आहे। तुम्हाला जर लाज वाटत असेल किंवा तुम्हाला कमीपणा वाटत असेल, माझ्या खिशात द्या। हे आमचे वसईचे मेंबर आहेत किंवा हे 2 लेडीज आहेत, त्यांच्याकडे तुमच्या खुशीने आम्ही घेऊ, पण तुम्ही खाली काही टाकू नका, ही आमची कळकळीची विनंती आहे। किल्ला आहे भीमदेव हे एक राजे होते, त्यांचा पुत्र भीमदेव, त्यांनी याची उभारणी केली किल्ल्याची, टकमक गडाची। त्याच्यानंतर हा जो किल्ला आहे गुजरातच्या सुलतानाने ताब्यात घेतला होता। त्याच्यानंतर सुलतानाने ताब्यात घेतल्यानंतर महाराजांनी त्याच्यावर चढाई केली। ज्यावेळी कोच आणि आशिरी गडावर चढाई केली ते जिंकले, त्याच वेळेला हा गड पण आपण काबीज केला होता। त्याच्यानंतर पोर्तुगीजांनी आपल्या ताब्यात घेतला हा गड। पण ज्यावेळी चिमाजी आप्पा परत आले, चिमाजी आप्पा वसईची स्वारी करायला आले, चिमाजी आप्पा म्हणजे नरवीर चिमाजी आप्पा हे ज्यावेळी वसईला स्वारी केली, वसई फोर्टला, तर त्या लढाईमध्ये त्यांनी हा पण किल्ला जिंकून घेतला। तिथपासून तो आता आपल्या इकडे, ठीक आहे, याची माहिती आहे। आणि हा टकमक गड आहे, याचा जास्त वापर पोर्तुगीजांनी कैदखाना म्हणून वापर केलेला आहे, जास्त करून इकडे जास्त कैदखाना म्हणून वापरला, कारण हा एक सायलेंट ठिकाणी आहे, त्याच्यामुळे त्यांनी कैदखाना म्हणून पोर्तुगीजांनी यूज केला होता। आणि आपल्या लोकांनी हा टकमक गड टकमक म्हणजे कसं आपण लक्ष देऊन राहायचं, आपल्या आजूबाजूला कोण सैन्य वगैरे येतो वगैरे किंवा काही असेल तर त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी हा टकमक गडाचा वापर केलेला जातो। ज्यावेळी चिमाजी आप्पांनी ह्या किल्ल्याला पहिला भरपूर महत्व होतं, पण ज्यावेळी चिमाजी आप्पांनी जे वसई किल्ला जिंकला त्यापासून थोडंसं याचं महत्व कमी झालं, पण पूर्वी ह्याला जास्त महत्व होतं, पण आता पहिल्यापेक्षा थोडंसं कमी झालेलं आहे। पण सगळ्यांचं आता भरपूर लोक येतात, गिर्यारोहण करतात आणि सगळे प्रॉपरली सगळं आता चालू आहे। तसंच आपण आता चांगल्या शिस्तबद्ध पद्धतीने आपण आपला ट्रेक करू। धन्यवाद, आपल्या सगळ्यांचा प्रतिसाद बघून मला उत्साह वाढलेला आहे। धन्यवाद, कीप इट अप। राजाधिराज महाराज, श्रीमंत दुर्वंत कृतिवंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, बजरंग बली की जय। नरवीर चिमाजी अप्पांचा विजय हो। हर हर महादेव। भारत माता की
गडावरती जाऊन आले, टकमक गडावरती. तुम्ही कुठले आहेत? आम्ही वसईचे. वसईचे. अच्छा, वालीव. कसं वाटलं तुम्हाला इथलं स्पॉट हा? छान एकदम. आज पाऊस पडला होता आणि या पावसामध्ये तुम्ही जे आता ट्रेकिंग केलेली आहे, काय वाटतं तुमचा अनुभव याच्यात? खूप एन्जॉय केला आम्ही. Everything फर्स्ट was टाइम. very nice, beautiful, amazing. It was our first time. It was Acha. quite nice. काका, तुम्ही किती वर्षापासून ट्रेकिंग करताय? सरासरी लहान गावी असल्यापासूनच करत होतो, परंतु नंतर सर्व्हिसला लागलो, त्याच्यानंतर रिटायर नंतर जास्त. आता मला 10 वर्ष रिटायर होऊन भरपूर ट्रॅक केले. आता या वर्षात हे दुसरा ट्रॅक चालला. गेल्या वर्षी 8-10 ट्रॅक केले. आनंद आहे मला, म्हणजे ट्रॅक करण्याची मला उत्सुकता आणि प्रोत्साहन मिळते. आपला स्टॅमिना पण समजतो. बरोबर. तुमचं वय किती आहे? माझं 72 वय रनिंग चालू आहे. अच्छा. तुम्ही आता हे जे तरुण मंडळी दुसरे सोबत आहेत ट्रेकिंगला, आमची वसईचे, त्यांना काय तुम्ही मेसेज द्याल? त्यांनी मनाला खचून घेऊ नये. इतरांच्याकडे बघून आपण आपलं स्पीड वाढवलं पाहिजे. कीप इट अप. બસ એવું ચડો. બરાબર પકડીને ચડો.
तुम्ही या ठिकाणी ट्रॅकिंगला आलेला आहेत आणि पेशाने डॉक्टर सुद्धा आहेत, फिजिओथेरपी म्हणून करताय. तुम्हाला कसं वाटतंय या ट्रॅकिंगसाठी आणि इथला अनुभव तुम्ही सांगा. खूप छान अनुभव होता, म्हणजे आहे ऍक्च्युली म्हणेन. आणि काय आणि जे इथे छान पद्धतीने नियोजन खूप सुंदर पद्धतीने आवडलं आमची वसईकडून. आमची वसई. आणि इथे जे आता तरुण सगळे आलेले आहेत तुमच्यासारखे, तर तुम्ही फिजिओ आहेत आणि त्याच्या बाबतीत तुम्ही काय मेसेज द्याल? काही नाही, ऍक्च्युली फिटनेससाठी ट्रेकिंग खूप गरजेचं आहे, पण नियोजनबद्धता आणि दुर्ग संवर्धन हा कन्सेप्ट मला खूप आवडला, तर हा शक्यतो सगळ्यांनी फॉलो करावा. थँक्यू. पालघर न्यूज नेटवर्कसह आमची वसई ग्रुपसोबत एकदम टकमक गडाच्या टोकावरून आलेलो आहे आणि हे आहेत आमचे वसईचे प्रतिनिधी पुरुषोत्तम. अतिशय धोकादायक आहे. चल जा काढूया. मना समाधान आपण नाश्ता करावं. तो किती उंच बघा तिकडे समोर.
घासावर गेलो इकडे बघा.